मित्रपरिवार आणि बालमित्र मुलींना इतकं सांगू इच्छितो, चांगले वक्ते आपल्या शाळेतून तयार होऊ शकतात. चांगली बोलणारी मुलं आहेत, त्यांना थोडं गायडन्स प्रोव्हाइड केलं की खरोखरच चांगले वक्ते तयार होतील आपल्या इथे. 1900 स्वातंत्र्य दिन आपण साजरा करतोय. एका छोटीने सांगितलं, या स्टेजला पोचण्यासाठी जो त्याग झालाय, ज्या क्रांतिकारकांचा त्याग झालाय, ज्या नेत्यांनी त्याग केलाय, त्या सगळ्यांची आठवण म्हणून आपण सेलिब्रेशन करायचंय. एका छोटीने ज्या भाषणामध्ये सांगितलं, जो त्याग केलाय त्याचे एक छोटं उदाहरण मी सांगतो आणि त्याच्यावरती आपले येणार नाहीये. 5 मिनिटं जे क्रांतिकारक होते आपले देशाचे, देशाला स्वतंत्र करण्यासाठी ज्या ज्या लोकांनी क्रांती घडून आणल्या, त्या क्रांतिकारकांमध्ये महर्षी अरविंद एक क्रांतिकारक होऊन गेले. तर त्यांना जेव्हा पकडलं गेलं होतं, अलीनगर जे ठिकाण आहे तिथे जो बॉम्बस्फोट घडला होता स्वातंत्र्यपूर्वीच्या काळामध्ये, तर त्या केसमध्ये महर्षी अरविंद यांना पकडण्यात आलं होतं. आणि त्याचबरोबर त्यांच्याच बरोबर काम करणारे जे चित्तरंजन दास म्हणून एक आपले भारतातले वकील होते, जे इंग्रजांच्या सेवेमध्ये भारतासाठी वकिली करायचे. तर त्या वकिलांचं त्यांचं कामच हे होतं की देशामध्ये जे जे लोक आहेत, क्रांतिकारक आहेत, त्यांना जिथे जिथे पकडलं जाईल तिथे तिथे त्या लोकांची सुटका करण्यासाठी, त्यांच्या बाजूने लढण्यासाठी चित्तरंजन दास म्हणून जे ॲडव्होकेट होते, वकील होते, ते नेहमी पुढे यायचे. या सगळ्या प्रोसेस मध्ये ते व्यक्तिमत्व असं होतं, चित्तरंजन दास जे व्यक्तिमत्व होतं, ॲडव्होकेट होते, वकील होते, त्यांनी या सगळ्या गोष्टींसाठी खूप काही कर्जबाजारी झालेला माणूस होता. असंच त्यांनी एका सावकाराकडनं एक कर्ज घेतलं होतं 500 रुपयाचं त्या काळामध्ये. आणि ते 500 रुपयाचं कर्ज त्या केसेस लढवण्यासाठी ते वापरायचे, जे कर्ज घ्यायचे. त्यांचा शेवट पण मी तुम्हाला सांगतो की शेवटच्या काळामध्ये त्यांना त्यांचं सगळं जमीन, घर हे सगळं विकावं लागलं होतं ह्या सगळ्या गोष्टींमध्ये. म्हणजे देशासाठी त्याग काय असतो ते अशा लोकांकडनं आपल्याला शिकायचं आहे. त्या ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या देशाप्रती आपल्या मनामध्ये चांगला भाव निर्माण होणं गरजेचं आहे. देशभक्ती निर्माण होणं गरजेचं आहे. देशद्रोहपणा आपल्याकडे आला नाही पाहिजे. बरोबर, देशद्रोही करण्याचं कधीही चांगलं पुढं नाव घेतलं जात नाही. तर त्याला एक अनुसरून मी एक गोष्ट सांगतो की रामायणामध्ये विभीषण नावाचं एक पात्र होतं. बरोबर आहे ना. रामाचा एक जसा हनुमान भक्त होता तसंच तो पण एक भक्त होता रामाचं. पण असं कोणी आहे का आता सध्याच्या जगामध्ये की आपल्या मुलाचं नाव विभीषण ठेवतो? असं होतच नाही पुढे. त्याच्या मागचं कारण काय आहे की विभीषण असं पात्र होतं जो स्वतःच्या देशाबद्दल त्याने द्रोह केला होता. म्हणजे तो रामाच्या बाजूने येऊन लढला होता. जे काही त्याचे गुपित आहेत लंकेची, ते सगळं त्याने रामाकडे येऊन पडले होते. जे द्रोह केला होता म्हणून देशद्रोहाचं कुठेही नाव घेतलं जात नाही पुढे. बरोबर. याची गोष्ट सांगायची राहिली होती. चित्तरंजन दास ज्या माणसाने 500 रुपये सावकाराकडनं कर्ज घेतलं होतं आणि ज्या मुदत दिली होती त्या मुदतीला तो काही फेडू शकला नाही. पण मी तुमचं कर्ज पूर्णपणे तुमचं कर्ज परत करेन, एकच शब्द त्यांचा असायचा. 5-6 वेळा सावकाराने त्यांचा पाठलाग केला की मला पाठपुरावा केला की मला माझं दिलेलं जे द्रव्य आहे ते मला पाहिजे, जे पैसे आहेत मला माझे पाहिजे. मग त्यावरती हे दुर्बल असलेला माणूस चित्तरंजन दास एकदा ते असे हा माणूस कुठे सापडत नाही म्हणून त्यांच्या कार्यालयामध्ये गेला, चित्तरंजन दासांच्या कार्यालयामध्ये. आणि तिथे त्यांनी गर्दी पाहिली. गर्दी अशी होती की तिथे त्या माणसाने आपल्या केसेस लढाव्यात यासाठी तिथे 1000 रुपये देऊन उभे राहणारी लोक होती. आणि ही घटना जेव्हा त्या सावकारांना कळली की हा माणूस असा आहे की जो हजारो रुपये देऊन सुद्धा लोकांच्या केसेस विकत घेत नाहीये, म्हणजे तो त्या केसेस लढत नाहीये, म्हणजे या माणसामध्ये नक्कीच काहीतरी आहे, देशाप्रती काहीतरी भाव आहे. आणि आपण या माणसाबरोबर संलग्न होऊन काहीतरी देशासाठी करावं. आणि तो माणूस सावकार नंतर त्या चित्तरंजन दासाच्या मदतीला जाऊन आला. पुढे त्या माणसाने बरेच काही देशासाठी आपल्या काय म्हणताना मदत केली. एकच गोष्ट आपण शिकण्यासारखी आहे की कोणतीही गोष्ट आपल्याला मिळवायची असेल तर त्याग हा सगळ्यात महत्वाचा आहे. मी बालमित्रांना हेच सांगू शकतो की आपल्याला आयुष्यामध्ये जीवनामध्ये काहीतरी अचीव करायचं असेल तर आपल्याला त्याग ही सर्वात महत्वाची. आताची परिस्थिती आपल्याला माहिती आहे, टेकर भरपूर आहेत
आपल्या राजकारणामध्ये जर बघितलं तर काहीतरी मला मिळावं या दृष्टीने येणारे भरपूर आहेत. पूर्वीच्या काळी असं नव्हतं. म्हणजे मला माझ्या मातृभूमीसाठी काहीतरी करायचंय, माझ्या मातृभूमीचं ऋण फेडायचंय, यासाठी आपल्या घरालाही नाकारणारे सुभाषचंद्र बोस होऊन गेले. असे काही काही महान व्यक्ती होऊन गेलेले आहेत, ज्यांनी त्याग केलाय आणि म्हणून ते आज आश्रम आहे. आपल्यालाही या गोष्टीतून हेच शिकायचंय की आपणही काहीतरी चांगल्या गोष्टी करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. एवढं मी बोलतो आणि थांबतो.